वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली आणि अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली एक दिव्य तेज अवतरलं. चैत्र शुद्ध द्वितीया, ज्या दिवशी अक्कलकोटची पावनभूमी एका अथांग तेजाने उजळून निघाली. साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आजच्याच दिवशी प्रकट झाले आणि भक्तांना मायेचा आधार मिळाला. आयुष्याच्या वाटेवर चालताना जेव्हा आपण थकून जातो, जेव्हा संकटांचे डोंगर समोर उभे राहतात, तेव्हा फक्त एकच आवाज आपल्याला सावरतो, तो म्हणजे स्वामींचा आश्वासक शब्द. आज या प्रकट दिनी स्वामींच्या या अमृतवाणीचे स्मरण करूया, जे प्रत्येक भक्ताचं कवच आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आळशी माणसाचे तोंड पाहू नका. कष्ट करा, कारण कष्टाशिवाय फळ नाही. तुमचे आमचे प्रारब्ध आम्ही भोगू, तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवा. आम्ही गेलो असे मानू नका. आम्ही अक्कलकोट मध्येच आहोत, तुमच्या श्रद्धेत जिवंत आहोत. ज्यांच्या मनात स्वामी, त्यांच्या जीवनात आनंदाची कधीच कमी नसते. तुम्हा सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.